गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज खूप दिवसानंतर म्हणजे 2 आठवड्यानंतर आपण एका ट्रिपला चाललो आहे. मागच्या वेळेस देवकुंडच्या ट्रिपमध्ये जरा प्रॉब्लेम झाला होता, एक छोटासा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामुळं ती ट्रिप काय पूर्ण झाली नाही. तर मग आपण आता या सेकंड ट्रिपला जे चाललो आहे या काळू वॉटरफॉलसाठी, जे की गॉड व्हॅली म्हणून फेमस आहे, तर तिथं जाणार आहे आपण. चला मग बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय होतं. तुम्हाला मी रायडिंगचे पण काही शॉर्ट्स दाखवतो. सगळे आपले रायडर्स तेव्हा का सगळे रायडर्स रेडी झाले येण्यासाठी. तर आता नाश्ता झाला आहे आणि आम्ही लगेच इथून निघतोय. इथून निघालो आम्ही स्ट्रेट देवकुंडला जातोय. Something deep inside makes me feel alone again. They were in my life, never got that closure yet. Push the pain aside, it's heavy when I'm sober, yeah. Turn my thoughts off, I'm over it. 2 shots too deep, I'm alone again. This ain't healthy. हा शिवनेरी पासून चाललोय. जुन्नर, अरे जुन्नर वरून जाऊ, जवळ पडत रस्ता जो चांगला जे मॅप सांगून ते जुन्नर मंचर क्रॉस केलंय. फक्त 50 किलोमीटर बाकी आहे, पण आपण जरा शॉर्टकटने जाणार आहे. हा जो 41 किलोमीटरचा जो रूट आहे, आपण स्ट्रेट काळू वॉटरफॉलला जाणार आहे. काळू वॉटरफॉलचं व्ह्यू स्पॉट येतो झाला. त्याच्यानंतर इथं नाणेघाट पास आहे, हा तो बघायचा. नेक्स्ट मग इथं एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे, जे की लेण्याद्री म्हणून फेमस आहे. ते लेण्याद्रीचं दर्शन घ्यायचं आणि मग रिटर्न जायचं. तसं तुम्ही बघू शकता. आता सगळे मित्र आपण इथे थांबलोय. नेक्स्ट स्टॉप आता डायरेक्ट काळू वॉटरफॉल. ठीक आहे, नाही खरंच आता काळू वॉटरफॉल. बघा एक्झॉरचे हेल्मेट घेत ना का, तो डुप्लिकेट आहे. गाईज नुसते रायडर आहे आमच्या इथं. एक रायडर झालंय. गट्टी पाहिलं का किती गट्टी इथं फोटोशूट करतोय आमचे कार्यकर्ते. ए विके ते दगडांवर फोटो काढू. आम्ही आता इथं पोहोचलोय खूप मोठ्या ठिकाणी. स्माइल दे ना थोडी. आम्ही इथं थांबलो, पण त्याच्यामुळं इथे सगळेच लोक फोटो काढायला लागले. म्हणजे हा एक फोटोशूट पॉइंट म्हणून गेलाय डायरेक्ट. झाले का फोटोशूट? काय पडले आत? कुठलं का? हे तिकडे कुणाला आहे? थोडी रेस कर जोरात. समोर घे. फोटो काढण्यासाठी एक दादा पण थांबले बघा. त्यांना आम्ही चालता सहज आवाज दिला. त्यांनी इंटरेस्ट दाखवला फोटो काढण्यासाठी, कारण आम्हाला फोटो काढायला कोणीच नव्हतं. एक फोटो काढा फक्त. दादांना आपण थँक्यू म्हणू. असे लोक पाहिजे जे की थांबले पाहिजे फोटो काढण्यासाठी. किती जोराचा धुकं वाहत आहे इथं. एवढं जोरात वारा आहे मी सांगू शकत नाही तुम्हाला. बापरे बघा, कॅमेऱ्यावर पण पाणी आलंय. आम्ही एक छोटा स्टॉप घेतलाय, कारण आमच्या सोबतचे मित्र अजून काय आले. लिटरली काहीच दिसत नाही रस्त्यावरती, काहीच दिसत नाही. असा जोरदार वाऱ्याचा पाऊस चालू आहे. एकदम मस्त पाऊस चालू आहे, एकदम छान. आम्ही ढगात आम्ही आता खरंच ढगात आहे. कसं आहे वातावरण इथलं? देवकुंड पेक्षा भारी आहे. फायनली आम्ही पोहोचलोय आता काळू वॉटरफॉलला. त्याच्या खाली एक थोडी एंट्रीचा पॉईंट आहे, तिथे एंट्री वगैरे करावी लागते. जे आमचे सोबतीचे रायडर्स आहे ते तिथं एंट्री करायला गेले. तर मग आता आपण जरा छोटासा स्टॉप घेतला आहे, कारण वरती पाणी वगैरे भेटत नाही. मग पाण्याच्या बॉटल्स पण घेतले आणि आता निघाले. थांब 2 मिनिटं थांब, सोबत जाऊ थांब. आता हे बघा, हे आपल्या सोबतचे खूप रायडर दिसतील तुम्हाला. इकडे बघा, नुसते रायडर. कसे एक नंबर. कोण कोण आलं नाही फिरायला आज? बघा आम्ही कशी मजा करतोय. हे बघा इकडे डोंगर. कसं वातावरण आहे. हे बघा जंगलात, पूर्ण जंगलात आहे. आता आले आमचे मित्र मंडळी. जाऊ द्या अजून बाकीचे 2 गँग. हे बघा ट्रिपल सीट. बसू दे. काय म्हंटल तो? तो आमचे पण एक फोटो काढशील का? चला आता इथून पुढे जायचं. अजून काय संपलं नाही. आले पोरं आता. बस इथपर्यंतच पार्किंग आहे. पुढं ट्रेक करत जावं लागेल. एवढा मोठा रोड आहे. जाऊ द्यायची का? नॅचरल पाण्यात चेहरा धुतल्यावर पाय कसं फ्रेश वाटतं. फ्रेश वाटतंय. ग्लो आलाय रे. असतील ते 4 टॉक्सिक बाता नको करतो.
टॉक्सिक खूप दिवसानंतर ऐकला. तुला काय टॉक्सिक म्हणायचे? विकासले टॉक्सिक अरे ठीक आहे. चला रे लवकर. कॅपची काय करत नाही. नॅचरल लाजायचं नाही रे. आपल्या केस म्हणजे आपलं संपत्ती असते. भारी आला एकदम असं. आता पाऊस वाढलाय. आम्ही पोहोचलोय काळू वॉटरफॉलला. आणि आता पलीकडे जाण्याचा मार्ग काही सोपा नाही, कारण एवढ्या मोठ्या दरीच्या पलीकडे जायचंय. त्यासाठी 2 रस्ते, एक हा रोपवे आणि दुसरा आपला रस्ता वे चालत. Sometimes you gotta let them go. I know it's hard, but you're better on your own. I know the sky's got you feeling all alone. I know it's hard, but you gotta let them go. Say it with me, everything is okay. Yeah, hey, yeah, hey, yeah. But you gotta let them go. I know it's hard, but you. निलेश जाने का और रिटर्न आने का. नहीं 100 रुपए में बीच में नाश्ता भी मिलता है. खाने दो, मारो उड़ी नीचे. गाल रे. आयुष्यातील काही शेवटचे क्षण जगताना याचा व्हिडिओ काढ. लहान जबरदस्त आहे. मी जास्त पुढे जात नाही मित्रांनो, कारण आपल्याला माहिती आहे पुढे गेल्यावरती रिस्क पण जास्त आहे. उगाच काही प्रॉब्लेम नको व्हायला. एवढी छान ट्रिप आहे आपली, ती अशीच एन्जॉय करत राहू. आता इथून पुढे कसं आहे, हे सर्वजण आम्ही त्यांना पैसे दिले 100 रुपये पर हेड. आमच्या 7-8 जण आहे. एवढी एक्साइटमेंट आहे पोरांमध्ये जायची. आता सपकन इकडून तिकडे जाणार. हे बघा गेला. पोरांनो, याचा एक्सपिरियन्स वरून काय वाटतं तुम्हाला? जाऊ द्या मला गरज नाही जाणार. पॅकिंग करतो आता आम्ही निघायला. हा कमॉन जा. हार्नेस मोठा कर मानसी. चैतन्य गेलाय. आता चैतन्य नंतर माझा नंबर आहे. बघूया आता मी कसं जातो. मी राहिलो. विकास पण बाकी आहे. And that's why sometimes you gotta let them go. जाने वाले पेपर And that's why sometimes you gotta let them go. I know it's hard. आता आम्ही एक स्टेप पार केली आहे धबधब्याची. आता ही दुसरी स्टेप आहे. इथून आम्ही आतमध्ये जाणार आहे. खूप मोठं पाणी आहे, खूप रिस्की आहे. त्याच्यामुळे जपून शूज असे ग्रिपवाले शूज घालत जा, नाहीतर कार्यक्रम आउट आहे. एक नंबर. You gotta let them go. I know it's hard, but you're better on your own. Yeah, on your own. बघा, संडेला जर ट्रेकिंगला यायचं असेल तर अशी परिस्थिती, एवढी गर्दी एका रस्त्याने जाण्यास. आणि ऑलरेडी इथं लाईन मध्ये लागले सगळे. त्याच्यामुळे विचार करून या. परिस्थिती खूप अवघड आहे मित्रांनो. भरपूर वेळ लागला. सकाळच्या आम्ही निघालो होतो 6 वाजेपासून आणि आता दुपारचे 1 वाजले. म्हणजे 6 तास लागले ऑलमोस्ट. आणि या 6 तासात आम्ही काय हासिल केलंय तुम्हाला दाखवतो मी आता. Sometimes you gotta let them go. I know it's hard, but you. भरपूर मोठ्या ट्रेक नंतर काळू वॉटरफॉल म्हणून फेमस आहे. रील्स वरती पण बघायला भेटतो. तिथं आम्ही वरच्या पॉइंटला तर नाही पोहोचू शकलो, कारण वरती जाण्यासाठी रस्ताच नाही. आणि जर असता तरी आम्ही गेलो नसतो, कारण आता अशी परिस्थिती झालेली आहे सगळ्यांची. आणि हे लिटरली एक एवढं खतरनाक ॲडव्हेंचर आहे की इथून सटकलं तर डायरेक्ट खाली नाही, सरळ वर जाऊ.
हे आपले मित्र आहेत ट्रेक मध्ये, आपल्याला काही भेटले ते भरपूर एन्जॉय करतात. आम्ही असे एकदम सेफ झोन वरती आहे, असा सेफ झोन आहे आमचा. बाकी याच्यावरती तर स्वर्गच आहे बघा, सगळं सुंदर. आयुष्यात असे ट्रेक पण करायला पाहिजे. आम्ही तर खास रायडिंग साठी येत असतो, पण ही एक अशी राईड होती की इथं आल्यानंतर आम्हाला ट्रेक पण बघायला भेटला. बघून घ्या, ज्या लोकांना बाहेर यायला आवडत नाही घरातून, ज्यांना वाटतं की संडेच्या दिवशी मस्त आराम करावा, आयुष्यातला एकदम मौल्यवान वेळ काढून या स्वर्ग निसर्गात, या स्वर्गात येऊ शकता. आयुष्य एवढं मोठं आहे तुमचं सर्वांचं. ठीक आहे, काही जणांना येऊ शकतं, त्यांना ट्रेकिंग होत नाही, सवय नाही आहे, इथपर्यंत तर नाही येऊ शकत एवढ्या वरच्या परिस्थितीपर्यंत, पण खाली येऊ शकता. एवढा जल्लोष आहे पोरांमध्ये. त्या लोकांना वाटतं संडेला आराम करून मंडेला ऑफिसला जायचं, त्या लोकांना हे दृश्य दाखवलं पाहिजे. हे दर ते माझ्या मित्राच्या मनातलं दर. Sometimes you gotta let them go. Oh, I know it's hard, but you're better on your own. I know the scars got you feeling all alone. I know it's hard, but you gotta let them go. Oh, say it with me, everything is okay. तुम्हाला जर ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन काचकन दाबून द्या जोरात. आणि इथून आता दगड गेला बाप, गलती से हुआ इसके, गलती, छोटा बच्चा है, छोड़ दो. माझा मित्र सटकतोय मित्रांनो, माझा मित्र सटकत होता, मी त्याला वाचवलंय. हे वर काही नाही, नका दो, खरंच नका दो. इथूनच दिसतंय सगळं, वरती काहीच नाही. अरे मित्रा नको रे, हे फोटो काय करू आम्ही, फोटो लावू. जिंदगी दो पल की दुसरा पल है. टाइम माझा मोबाईल पूर्ण ओल्ला केला. जो देवकुंड बघायचा होता तो बघायलाच भेटला नाही लास्ट याला सॅटर्डेला, पण आम्ही फायनली याला आलो. एवढंच खूप सारं मोटिवेशन घेऊन. मी फर्स्ट टाइम एवढी मोठी ट्रेक केली, कधी येत नाही मी. हे बघा हात खराब झाले माझे पूर्ण. आम्ही इथं चढलो याच्यावरती, इथं बसलो, इथं फोटोज वगैरे काढले. आता सगळे खाली गेले, माझे मित्र चालले, मी पण जातो. तुम्हाला सांगतो जर काही प्रॉब्लेम वगैरे आला किंवा जर मस्त ट्रिप झाली तर बघत राहा पुढे व्लॉग. हा ट्रेक आम्ही सक्सेसफुली खाली उतरलोय आणि आता फक्त एक छोटीशी नदी आहे. जसं आम्ही आलो होतो त्याच पद्धतीने रोपवेने आम्ही परत जाणार. आणि मोकळं झालंय, सगळी गर्दी वगैरे. खूप छान ट्रेक होता, खूप बोललो पण झालो. व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी एकदा लाईक करा, जसं सांगितलं तसं. तुझे व्लॉग्स बघत राहा. बापरे, गर्दी नेक्स्ट लेवल गर्दी आहे. या गर्दीतून निघणं अवघड आहे. अजून एखादा तास पण जाऊ शकतो. किती पब्लिक आहे बघा. संडेला तर अजिबात येऊ नका. गाईस दुसऱ्या दिवशी या. खूप पब्लिक मंडेला या. मंडेला या, पण संडेला नका येऊ. हे बघा, याला आकलीचा भाग नाही अजिबात. हा पोरगा नालायक सारखा झोपलाय. इकडं रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे, सगळे लोक इथं अडकलेले आणि पलीकडे जायला एवढी गर्दी आहे, तरी याला थोडी तरी अक्कल असावी ना. बघा कसा झोपलाय. आणि काकांना वाटलं का पोरगा गेला मेला. तुम्हाला काय वाटलं होतं? हे असं आहे मित्रांनो, इथं जर फिरायला आले ना तर तुम्ही असे उद्योग अजिबात करू नका. कारण ना सध्याची परिस्थिती बघता आम्हाला एवढं तर समजतंय का इकडे जेवढे लोक पण थांबले, जर हे लवकर बाहेर निघाले नाही तर परिस्थिती अवघड होऊ शकते. काय वाटतंय तुम्हाला, निघतील का सगळे बाहेर? किती वेळ लागेल? अर्धा तास. भाऊचं म्हणणं आहे अर्धा तासात सगळे बाहेर निघ. गर्दी तर बघा किती आहे, कसली गर्दी आहे. आम्ही पण वाट बघतोय आमची लाईन मध्ये. केव्हा सोबत आहे आम्ही लाईन मध्ये. शूज मध्ये फुल पाणी, एकदम खूप वाईट परिस्थिती आहे. काय मी क्या आकाश पेद तिथं झोपला, त्यांना काय वाटलं नाही का पिऊन पडला काय. झोपायला लागले. आता 5:30 वाजले आणि अजून पण रेस्क्यू ऑपरेशन संपलेलं नाही. याला म्हणतात कौदर. हे केळीच्या पानाच्या देठापासून बनलेला. गोड लागतं तुला? मला गोड नाही लागत. हे बघा, कौदर आहे. मीठ पण असतं का?
याच्यात मीठ टाकून खाता. हा, हे कौदर आहे. आता मी कौदर खातोय. थोडंसं द्याव काका. मस्त आहे. कौदरांनी कौदर खाल्लंय. मी निघतो आता. चलो बाय. मला बाय. आजची ट्रिप एक थोडक्यात संपलेली आहे. एकदम भारी ट्रिप झालेली आहे. खूप मजा आली आणि आणि एवढं शेवटी जास्त एक फळ भेटला मला गोड. गोड कष्टाचा फळ भेटला. कष्टाचं फळ गोड असतं. हा याला पण दाखवा. चला गाईज थँक्यू सो मच. आजचा ब्लॉग इथंच संपतोय. आता आम्ही इथून स्ट्रेट घरी जाणार. कुठे पण थांबणार नाही. व्यवस्थित खूप मजा आली. असेच आपण नवीन ट्रेक्स आणि राईड करत राहू. तुम्ही सबस्क्राईब करा आणि कौदर खा. ओके बाय बाय.